हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे दिवस 5वा. तर काल पण व्हिडिओ टाकला होता मी, तर त्याला पण चांगला प्रतिसाद मिळालाय. नक्की जाऊन बघा. तर आजची सुरुवात अशी आहे की आज मी लय लेट उठली. आज सुट्टी पण आहे. मोहरमची सुट्टी आहे ना रेवांशला. त्यामुळं आणि घरात कोणच नाही. मी आणि रेवांशच आहे फक्त. मिस्टर गेलेत, लग्न आहे आमच्या गावाकडे, म्हणजे त्यांच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. आणि मला एकटीलाच करायचंय काहीतरी स्वयंपाक वगैरे. तर भाची पण असते, ती गेली लोणावळ्याला. त्यामुळं असं कोणच नाही घरात आणि काहीच करमत नाही. असं असं उदास उदास वाटते असं घरात कोण नसल्यावर. असं हे मिस्टर असले ना, सारखं आमची भांडणं होतात. म्हणजे काही कारणावरून छोटे छोटे भांडणं होतात. ते असती मज्जा असते एक ना, असे नवरा बायको मध्ये भांडण होणं. पण असं नसल्यावर करमत नाही. तर सकाळी उशिराच उठली, कारण रात्री झोपच झाली नाही. रेवांशनं झोपू दिली नाही. का तर रेवांशचा पाय पण दुखत होता आणि त्यानं काय केलं, बादली आहे छोटीशी आमच्याकडे, ही बादली अशी. ह्या छोट्या बादलीत पाणी दिलं त्याला, पाय ठेवायचा म्हणून. आणि मी झोपले तिथं खाली आणि सोफ्यावर बसला होता तो. पाय वगैरे झालं, सगळं झालं. गरम ह्याच्यामध्ये पाय त्याने ठेवले होते. 15 मिनिटं झालं तो बसला आणि मला म्हटला की बास झालं मामा, उठतो आता. उठायला लागला, ते बादली खाली पडली. पूर्ण जर माझं हंतरून केलं होतं ना, ते सगळं भिजून गेलं. रात्री मी 12-12:30 वाजले, मी ते पुसत होती पूर्ण हॉल. असं झालं होतं आणि त्याच्यानंतर पण सारखं उठलं होतं बघा. 3 ते 4च्या दरम्यान उठला होता, पाय दुखतोय म्हणून. त्यावेळेस पण पाय दाबत दाबत त्याला झोपवलं. परत 5 वाजता उठला, तेव्हा पण पाय दाबत दाबत झोपवलं. अशी माझी रात्री झोपच झाली नाही. चला तर चहाचा आस्वाद घेऊया. चहा प्यायचा आहे. आणि असं व्हिडिओ काढायला ना, कोण असलं ना घरात जमतच नाही. जरी भाची वगैरे होती, ती काय जाते क्लासला, त्यामुळे घरी मी व्हिडिओ वगैरे बनवते. पण कोण असलं ना घरात, व्हिडिओ बनवणंच शक्य होत नाही. तर घ्या चहा. मला ना इथं बसून खुर्चीवर ना चहा प्यायला खूप आवडतो आणि हे बाहेर बघायचं. हे बघा आमचे कपडे ते भिजवलेले, सगळे इथं टाकले, हांतरून केलेलं. आणि असं बघत बसायचं. पण ना काय होतंय, हे आम्ही रूम चेंजच करणार आहे. कारण असं इथं एवढं म्हणजे रेवांसाठी खेळायला वगैरे जागा नाही व्यवस्थित. मग असे सोसायटीमध्येच बघणार आहे. लवकरच बघणार आहे. आता पावसाळा सुरू झाला आणि यायला जायला खूप अपदा होते इथं. त्यामुळे लवकरच बघणार आहे दुसरीकडे. असं आपल्या आपल्या मनातलं बोलायला छान वाटतं ना. तर तुम्हाला पण ना घरी बसून काही करायचं टेन्शन येत असेल ना, तर तुम्ही बिनधास्त यूट्यूब चॅनल काढा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करत राहा. खरंच खूप छान वाटतं जेव्हा मन मोकळं आपण बोलतो ना. कारण मला सवय नव्हती एवढी कॅमेराची. पण जेव्हापासून मी हा माझा चॅनल काढलाय ना, तेव्हापासून मी खरंच हॅपी आहे. कारण माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी सांगू शकते. कारण असं दुसरं चॅनल नव्हता. काय झालं, स्वामी कृपा एक होता चॅनल आणि दुसरा एक माझे स्वामी, असे 2 चॅनल आहेत. मग स्वामी कृपावर मी जास्त ऍक्टिव्ह होते. पण म्हटलं त्याच्यामध्ये एखादा व्हिडिओ टाकला मी असं ब्लॉग टाईप, तर तो चालला नाही. मग म्हटलं आपण कुठे बोलायचं. करण्याच्या आधी मी एक ब्लॉग चॅनल चालू केला होता, तो चालला नव्हता म्हणून मी तो डिलीट करून टाकला. आणि नंतर विचार केला की आपण नवीनच चॅनल बनवू आणि त्याच्यामध्ये कोणालाच नाही सांगायचं की आपण हा चॅनल काढलाय किंवा काय. आपले आपले जे मनातले आहेत विचार, ते शेअर करत राहायचं. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ म्हणजे चॅनल काढला होता खरं तर. माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे तिचा आहे, म्हणजे ती टेलर आहे, म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवती सगळं असं. तर ती 1 वर्ष झालं तिने चॅनल काढला होता, कारण तिला पण तेव्हा समजलं होतं की आपण युट्यूबवरून काहीतरी कमवू शकतो. मग तिनं चॅनल काढला आणि पहिल्यांदा 4-5 महिने कंटिन्यू केलं. नंतर मग तिनं कमीच केले ते व्हिडिओ वगैरे टाकायला. ती म्हणली जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे ह्या डिसेंबरपासून तिनं कंटिन्यू म्हणजे डिसकंटिन्यू केलं. आणि त्याच्यानंतर मग तिच्या लक्षात आलं की जे आपण वॉच टाइम जो कमवला होता, म्हणजे वॉच टाइम जो घेतला होता, तो कमी कमी होत चाललाय. मग तिनं काय केलं, ह्या महिन्याभरात इतकं कंटिन्यू केलं ना, दररोज एक व्हिडिओ टाकायची, दररोज एक व्हिडिओ टाकायची. आणि ती काय करते, ट्रायपॉड लावते आणि ब्लाऊज वगैरे बनवताना ती टाइम लॅप्स असतं ना ते, म्हणजे एकाच ठिकाणी व्हिडिओ म्हणजे मोबाईल ठेवायचा आणि जास्त तास झाला तरी ते कट होऊन ते छोटं छोटं फास्ट जे स्पीड असतं ते वाढतं. ते केलं तिनं. आणि तिचा व्हिडिओ आता बघा 4 दिवसापूर्वी मोनेटाईज झाला, कारण तिनं स्टेटस म्हणजे ती व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायची, जेणेकरून सगळ्यांना बघितलं गेलं पाहिजे म्हणून.
आणि तिनं असं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा असं सगळं सगळीकडे ती लिहायची. मग त्यावेळेस मी तिचा चॅनल चेकआउट केला होता, कारण त्याच्या आधी मला माहित नव्हतं की तिचा तो चॅनल आहे तो. मग बघितलं तर तिचा तो थँक्स हा ऑप्शन आला होता. मग मी तिला विचारलं मोनेटाईज झालाय का, तर म्हटली हो झालाय, पण आता गुगल पिनसाठी अप्लाय करायचंय आणि त्यासाठी $10 पाहिजेत. मग आता मे बी झाले असतील $10, कारण आता 4-5 दिवस होऊन गेले आहेत तिला जे मॉनिटायझेशनला. मग 4-5 दिवसात तर होऊ शकतात $10, कारण ती कंटिन्यू करते, दररोज व्हिडिओ टाकते. आणि ब्लाऊजचे आहेत त्यामुळे ती म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवताना दाखवते, त्यामुळे ती बघतातच व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितलं तर तिचं लवकरच ते क्रायटेरिया पण पूर्ण होईल. तिनं गुगल पिनसाठी जर अप्लाय केलं तर लवकर तिचं पिन येईल. तर मला इतका आनंद झाला ना, कारण आमच्यात कोणाचं असं यूट्यूब चॅनल नाही, जास्ती नाहीत, 2-3 फक्त आहेत. आणि त्यात तिचा झालाय चॅनल मॉनिटाईज. मला खूप छान वाटते आणि आपला पण कधी तर होईल असं अशी आशा आहे. कारण स्वामी कृपा त्या मार्गावर आहे, पण अजून काय माहिती कसं होतंय ते. टेन्शनच येतं मला त्या स्वामी कृपावाल्या चॅनलचं. बरं असो, पण ह्या चॅनलचं पण लवकरच होईल अशी माझी आशा आहे. कारण दररोज जर कंटिन्यू केलं तर चांगला प्रतिसाद मिळेल आणि वॉच टाईम वगैरे वाढेल. तर आत्ता फक्त 14 तास झालेत फक्त वॉच टाईम, आणि काढून फक्त चॅनल आठवड्यात झालाय फक्त. 12 जूनला आय थिंक काढला होता आणि 14 जून पासून जरा व्ह्यूज वगैरे यायला चालू झाले होते. म्हणजे आजची तारीख आहे 26 आहे, झाले थोडे दिवस. त्यामुळं असं प्रतिसाद तर चांगला आहे. बघू आता इथून पुढे कसं होतं. 12 दिवस झालेत बघा. चालतंय. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.